अधिकारी झाले राजकारण्यांचे पाय पुसणे. अधिकाऱ्यांनी आपला धर्म विकला, राजकारण्यांचे पाय पुसणे होऊन बसले. रश्मी शुक्ला हे चालते बोलते उदाहरण होय. जाता जाता त्यांनी ठाकरे सरकारवर काही आरोप करून ठेवले. शिंदे व फडणवीसांना अटक होणार होती. हिंदुस्थानी राज्यघटनेनुसार आजपर्यंत कोणत्याही मंत्र्याला किंवा विरोधी पक्षनेत्याला अटक झाली आहे काय? मग हा खोडसाळपणा प्रचाराचा मुद्दा केला जाऊ शकतो. शेवटी शुक्लांनी खरेच सांगितले. फडणवीस, शिंदे, अजित पवार यांच्याबरोबर काही टेरीला पाय लावून पळालेले अर्थर रोडवरील एकाच बराकीचे वारकरी आहेत. सत्य फार कडू असते, पचायला सुद्धा कठीण असते. आमदार खासदार पळविणे, निवडणुकीत गडबड घोटाळे करणे, गुन्हेगारांना संरक्षण देणे, या गोष्टी लोकांनाच नाही परंतु इतर कोणालाही आवडलेले नाही. निवडणूक आयोग व कोर्टाला सुद्धा यांनी फाट्यावर मारले. तेथे इतरांचे काय घेऊन बसलात? नियतीचा फेरा जेव्हा येईल तेव्हा यांना तोंड सुद्धा लपविता येणार नाही. यांना तुकाराम मुंडे चालत नाही, मात्र मान हलविणारे चालतात, मांडीवर घेऊन बसतात. रश्मी शुक्ला यांनी जेलबारीचे संकेत दिले. आता यांनी आर्थर रोड कारागृहाची पाहणी करावी. खासदार संजय राऊत एकदा आर्थर रोड कारागृहात जाऊन आलेले आहेत. हे साधू संत नक्कीच नाहीत. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.